पाठ्यपुस्तकं वाचली तरी माथे फिरून गांधींना मारला असेच उल्लेख होते. नंतर कळलं की माथे फिरून थेट अख्खं स्टेटमेंट करणं इतका हुशार माणूस होता. पण ठीक आहे, मी त्याच्यात जात नाही, आताचा तो विषय नाही. मी जातोय हनुमंत पवारांकडे. हनुमंत पवार, आपली प्रतिक्रिया. प्रसन्नजी, जितके तुम्ही कडव्या डाव्यांच्या विरोधात बोलताय तितके तुम्ही निर्भयपणे कडव्या उजव्यांच्या विरोधात बोलताय आणि सत्ताधारी प्रवक्त्यांचा आरोप सहन करून बोलताय, म्हणून तुमच्यातल्या पत्रकाराला मी या चर्चेमध्ये सलाम करतो. माझं साधं म्हणणं आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गृहमंत्री म्हणून राजीनामा द्यावा अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे. तुम्ही बघा, महाराष्ट्राचे पोलीस खात्याचे अधिकारी, जिथं घटना घडली तिथला पोलीस अधिकारी म्हणतोय की आम्ही त्यांना अटक केलेली नाही, आणि त्या पोलिसाचा जो प्रमुख गृहमंत्री म्हणून असतो तो विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना माननीय देवेंद्रजी सांगतायत की आम्ही 4 लोकांना अटक केली. हाताच्या काकणाला आरसा कशाला प्रसन्नजी? देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्ष आणि यांची मातृ संघटना यांच्या इशाऱ्यानं हे झालंय. हे याच्यापेक्षा वेगळं कुठला पुरावा देऊन सांगावा आणखी? जर स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विधिमंडळामध्ये सभागृहाला विश्वासात घेऊन महाराष्ट्राला जर त्यांनी ऍड्रेस केला असतं तर आम्ही समजू शकलो असतो. पण या विषयावर बोलण्यासाठी काँग्रेस पक्षाला स्थगन प्रस्ताव आणावा लागला, अध्यक्षांसोबत मतभेद करावे लागले, सभागृहामध्ये वाद करावा लागला. त्यावेळेस तुम्हाला प्रवीणदादांसारख्या माणसावरच्या हल्ल्यावर तुम्हाला बोलावं वाटतं. या गृह खात्यानं पुणे महानगरपालिकेमधल्या एका महिलेवर हल्ला करणारे भारतीय जनता पक्षाची लोक आम्ही बघितलेली आहेत. याच पुण्यामध्ये विश्वंभर चौधरी असतील, आशिम सरोदेन सारखे वकील असतील, निखिल वागले असतील, त्यांच्यावर हल्ला करतानाचे भाजपवाले आम्ही बघितलेले आहेत. भारतीय जनता पक्षानं आता बडगुजरला पक्षात घेतलेलं आहे. त्यामुळे ही भारतीय जनता पार्टी आहे का बडगुजर जनता पार्टी आहे असा आता प्रश्न निर्माण होतो ह्या काटेच्या निमित्तानं. अहो, हा काटे प्रवीणदादांसारख्या माणसाला, प्रवीणदादांसारख्या माणसाला आता सांगितलं, आमचे भाजपाचे प्रवक्ते यांनी सांगितलं की तुमच्यासोबत जर एखादा माणूस आला फोटो काढला, मी छाती ठोकून सांगतो, खात्रीशीर सांगतो, आम्ही प्रवीणदादांना आज ओळखत नाही, 25 वर्षापासून ओळखतो. प्रवीणदादांच्या सोबत एकही भावाच्या हत्येच्या आरोपामध्ये 10 वर्ष शिक्षा भोगलेला माणूस उभ्या महाराष्ट्रात असू शकत नाही. तो फक्त असू शकतो भारतीय जनता पक्षाच्या बावनकुळेंच्या. ठीक आहे, मी त्याबद्दल हनुमंतजी मी विचारणार आहे की अशी पदं कशी काय दिली जातात. आणि त्यानंतर आणखी एक माहिती अशी आली आहे, अशी एक माहिती आली तुमच्याच एका सहकाऱ्यांनी दिलेत, भाऊसाहेब आजबेंनी, की हा प्रिटेक्स्ट असताना सुद्धा या माणसाला बंदुकीचा परवाना दिला गेला आणि मग इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर काय करतात. मी तो मुद्दा नंतर येतो, केशवपातींकडे येईन मी. तुषार दामगुडेंकडे मी बराच काळ गेलो नाही. तुषार दामगुडे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत आणि